एनकॅप अभियान अंतर्गत वार्ड क्रमांक 10 येथील रद्द केलेली 1.25 कोटीची कामे आहेत त्याच ठिकाणी व्हावीत अशी मागणी सांगलीचे नगरसेवक अशोक मासाळे यांनी केली आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाच्या काळात एनकॅप अभियानाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या कामांपैकी काही कामे रद्द करण्यात आली आहेत। या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता नगरसेवक अशोक मासाळे यांनी व्यक्त केली आहे। तसेच प्रभाग 10 मधील कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामासाठी अंदाजे 1 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। मात्र हे कामही रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। याबाबत नगरसेवक अशोक मासाळ यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की संबंधित काम रद्द न करता त्याच प्रभागात तातडीनं सुरू करण्यात यावे। या रस्त्यावरील फुटपाथ, लाईट आणि चौक सुशोभीकरण करण्यासाठी आलेला निधी त्याच प्रभागात खर्च करावा, तो अन्य ठिकाणी वळवण्यात येऊ नये। मंजूर केली होती ती कामं सभापती साहेब यांनी रद्द केली आहेत आणि असं जाणून येते की हे जे निधी आहे हा निधी अन्य कुठल्या वार्डात वळवण्याचा प्रयत्न चालू आहे। तो न करता जे 1.25 कोटीची जी कामं कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटलपर्यंत जी मंजूर केली ती कामं त्याच ठिकाणी करण्यात यावं हे प्रशासनाला व सभापती साहेब, महापौर साहेब यांना नम्र विनंती आहे। आणि जो आमच्या प्रभाग 10 मध्ये जो निधी मंजूर झाला आहे ते त्याच ठिकाणी परत ती कामं धरून कामं पूर्ण करण्यात यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट STN मराठी, सांगली।